दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरेंनी घेतली नार्वेकर आणि राम शिंदेंची भेट. लवकरच निर्णय घेऊ असं दोघांनीही आश्वासन दिल्याची ठाकरेंची माहिती. गुलामानी प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगायला पाहिजे आणि गांडूळ आणि फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसते. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला. गुलाम गांडूळ त्यांना लागू होता. भरत गोगावले यांचा पलटवार. आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगाने तर बिबट सोडा त्याच्यावर. सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यानं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार भडकले. मुंबईत महायुतीमध्ये राष्ट्रवादीला सोबत घेण्यास मलिकांमुळे अडथळा. मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आम्ही कोणतीही युती करणार नाही. मलिकांच्या नावाला तीव्र विरोधाच्या भूमिकेवर भाजप ठाम. तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती. तपोवन परिसरातील एकही वृक्ष तोडू नये आणि वृक्षतोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचेही आदेश. 2027 मध्ये देशात 2 टप्प्यात होणार जनगणना. जनगणनेसाठी 11,718 कोटींचं बजेट मंजूर. आणि सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलचा टँकर उलटल्यानं मोठा स्फोट. आग विझवण्यात यश. राष्ट्रवादीसोबत महायुती म्हणून मुंबईत निवडणूक लढवण्यास नवाब मलिकांमुळे अडथळा निर्माण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपानं मलिकांच्या नावाला कडाडून विरोध दर्शवलाय, तर राष्ट्रवादी मलिकांच्या नेतृत्वात मुंबईत लढणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी जर मलिकांच्या नेतृत्वात लढेल तर भाजपाचा विरोध असेल असं स्पष्ट मत सांगण्यात आलं. विधान परिषदेत बोलत असताना माईकचा शॉक लागत असल्याची तक्रार भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली. यानंतर विधान परिषद सभागृहात यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चांगलीच मिश्कील चर्चा रंगली. राज्यातील वाढत्या बिबट्यांच्या मुद्द्यावरून रवी राणांनी बिबटे घरात पाळण्याचा अजब सल्ला दिला होता. मात्र रवी राणांनी केलेल्या वक्तव्याचा विजय वडेट्टीवार यांनी चांगला समाचार घेतलाय. रवी राणांच्या घरी 4 ते 5 बिबटे पोसण्यासाठी ठेवले पाहिजेत अशी घणाघाती टीका वडेट्टीवारांनी केली आहे. तर यावरती आता रवी राणा यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. परवानगी मिळाली तर 10 बिबटे मी पोसू शकतो असा खोचक टोला रवी राणांनी वडेट्टीवारांना लगावला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांची आज मुंबईत बैठक झाली. मायक्रोसॉफ्टकडून मुंबईत मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस आणि सत्या नडेला यांच्यात चर्चा झाली. तर 20 लाख स्क्वेअर फुटांची जीसीसी महाराष्ट्रात उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य सरकार मराठा आरक्षणाविषयी दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केली आहे. एकीकडे हैदराबाद गॅझेटियरचा GR काढतात, मात्र जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तर अधिकारी अजून आदेशच आला नसल्याचं म्हणतात. त्यामुळे सरकारने गावागावात समित्या गठीत करून अभियान राबवावं अशी मागणी जरांगेंनी सरकारकडे केली. भाजपाच्या सर्व्हेमध्ये मुस्लिम बहुल भागात भाजपाला विरोध होत असून एकनाथ शिंदेंना पसंती मिळत असल्याचं समोर आलंय. या सर्व्हेमध्ये मुंबईतील 18 वॉर्डमध्ये 70% मुस्लिम बहुल भागात भाजपाला विरोध होत असला तरी एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती असल्याचं निदर्शनास दिसून आलंय. सुधीर मुनगंटीवारांनी विदर्भ आणि विकासाच्या मुद्द्यावरती भाष्य करताना सरकारला घरचा आहेर दिला होता आणि याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला. सुधीर भाऊंनी सरकारला घरचा आहेर दिलाच आहे, मात्र त्यापेक्षा सरकारला आरसा दाखवला असं म्हणायला हरकत नाही असा टोला देखील लगावलाय. मोहोळ पंढरपूर पालखी महामार्गावरती भूसंपादनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप शिवसेना उभाटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केला होता. हे आरोप फेटाळत भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात न्यायालयाने बजावलेलं समन्स रद्द करण्यात आलंय. कथित धमकी प्रकरणी अजित पवारांना दिलासा मिळालाय. सुप्रिया सुळे यांना मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करू असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत अखेर तोडगा निघालाय. राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्यावरती चर्चा झाली असल्याचं रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट केलं.
केळी उत्पादकांसाठी पीक विम्याची मुदत 31 मेपर्यंत वाढवावी अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी लोकसभेत केली. अतिवृष्टीमुळे केळीचं मोठं नुकसान झालंय, तर सध्या बदलत्या वातावरणाचा केळीला फटका बसतोय. त्यामुळे पीक विम्याची मुदत वाढवण्याची मागणी स्मिता वाघ यांनी केली. खासदार श्रीरंग बारणेंनी लोकसभेत मावळ मतदारसंघातील रेल्वे प्रकल्पातील गंभीर मुद्द्याकडे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं लक्ष वेधलंय. तळेगाव उरुळी कांचन या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे अनेक गावांमधील घरं आणि शेतजमीन बाधित होणार असल्याचा मुद्दा खासदार बारणेंनी लोकसभेत मांडला. शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात वापरलेला कॅश बॉम्ब फुसका असल्याचं म्हणत भरत गोगावलेंच्या मीडिया टीमने नवा व्हिडिओ जारी करत चित्रलेखा पाटलांचा दावा फोल ठरवला. गोंदिया जिल्ह्यातील श्रीरामपूर या पुनर्वसित गावात अद्याप सोयीसुविधा पोहोचल्या नाहीत. याबाबत आंदोलन करून सुद्धा सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे. खासदार प्रशांत पडोळे यांनी हा प्रश्न संसदेमध्ये मांडला. श्रीरामपूर आणि काळीमाती गावात तात्काळ सोयीसुविधा पुरवाव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार पडोळे यांनी केली. छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज वाटप केला जात आहे. पक्षाच्या कार्यालयात इच्छुकांची मोठी गर्दी दिसून आली. खासदार संदीपान भुमरे आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जाचं वाटप करण्यात आलं. चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, तर 22 नगरसेवक पदासाठी 112 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक श्रावण हर्डीकरांनी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय आणि विकास कामांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यावेळी मुख्य अभियंता, वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह विविध पदांवरील बढतीच्या प्रस्तावाला हर्डीकरांनी अनुमोदन दिलं. शरद पवारांच्या 85व्या वाढदिवसानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. उत्तम आणि निरोगी दीर्घायुष्य मिळावं आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभावं अशा शब्दात शिंदेंनी पवारांना शुभेच्छा दिल्या. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने अहिल्यानगरमधील चिंचोडी पाटील या ठिकाणी 15 मेगावॅट सोलर प्रकल्पाचं लोकार्पण पार पडलं. शरद पवारांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे लोकार्पण झालं. फुटबॉलपटू मेसी उद्यापासून 3 दिवस भारत दौऱ्यावरती येणार आहे. कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीत मेसीचे कार्यक्रम पार पडणार आहेत. कोलकाता इथे मेसीचा 70 फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचं अनावरण मेसीच्या हस्तेच पार पडणार आहे. नाशिक महानगरपालिकेला हरित लवादाने दणका दिलाय. तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादाकडून स्थगिती देण्यात आली आहे. तपोवनातील एकही वृक्ष तोडू नये, त्याचबरोबर वृक्षतोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश हरित लवादाने दिले. मालेगावातील डोंगराळे अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपी विजय खैरनारला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. इंडिगो प्रकरणात डीजीसीएने कडक कारवाई केली आहे. तपासात इंडिगोच्या ऑपरेशनशी संबंधित काही निरीक्षकांची चूक स्पष्ट झाल्यानंतर फ्लाईट ऑपरेशन निरीक्षकांची हकालपट्टी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. 5 RDX बॉम्ब लावल्याचा मेल आल्यामुळे खळबळ उडाली. राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणात नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाणांचे निलंबन करण्यात आले. शालार्थ आयडी प्रकरणात 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं तपासात समोर आल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यवतमाळच्या वणीमधील निलजाई कोळसा खदान आणि महामाया कोल वॉशरीजवरती सीबीआयने छापा टाकला. निकृष्ट कोळशाचा पुरवठा करून हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआयच्या 12 जणांच्या स्पेशल टीमने 4 ठिकाणी छापेमारी केली. दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित प्रश्नाकडे सरकार आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आलं. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. उसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. बीडच्या माजलगावात उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि गूळ युनिट चालकांच्या बैठकीत गोंधळ झाला. गूळ युनिट चालकांनी अद्याप ऊस दर वाढीबाबत निर्णय घेतला नाही, त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी गूळ युनिट चालकांना धारेवरती धरले. अक्कलकोट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली. यासाठी सोलापूर जिल्हा पणन अधिकाऱ्यांना निवेदन देत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
सांगलीतल्या तासगाव तालुक्यातील बलगवडे या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या आवादा कंपनी विरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं। शेतकरी आंदोलन ज्योतिराम जाधवांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरू आहे। चंद्रपूर शहरातील एकमेव व्यायामाचं मैदान असलेल्या रामबाग मैदानावरती जिल्हा परिषदेच्या नव्या इमारत बांधकामासाठी खोदकाम करण्यात आलं। या विरोधात प्रहार सामाजिक संघटनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। रामबाग मैदान वाचवण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार या नागरिकांनी केला। महाराष्ट्रातील धोबी समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करून पूर्ववत आरक्षण लागू करावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य परीट धोबी आरक्षण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरेंनी केली। यासाठी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लावरे तो व्हिडिओ अशी राज्यस्तरीय मोहीम राबवणार असल्याचंही विवेक ठाकरेंनी सांगितलं। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वरुड समन गावातील शेतकऱ्याने 2.5 एकर शेतातील संत्र्याच्या बागेवरती जेसीबी फिरवला। संत्र्यावरती रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने 500 झाडं उपटून टाकली। जळगाव जिल्ह्यातील वांजोळे शिवारामध्ये शेतकऱ्यांनी केळीची बाग उद्ध्वस्त केली। केळीचा दर घसरल्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी केळीच्या बागेवरती जेसीबी फिरवला। जळगावातल्या चोपडा या ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्रावरती 2800 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंद केलेली आहे। यातील 493 शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आली आहे। त्यामुळे कापूस विक्रीसाठी येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा केंद्राबाहेर लागल्या। सांगली जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून तापमानाचा पारा 9 ते 10 अंशांपर्यंत खाली घसरलेला आहे। तर थंडीची लाट पुढील आठवड्यात सुद्धा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे। गोंदिया जिल्ह्यातील रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करणाऱ्या 4000 शेतकऱ्यांचे चुकारे 5 महिन्यांपासून थकीत आहेत। दरम्यान सरकारने थकीत चुकाऱ्यांसाठी 46 कोटी रुपयांचा निधी दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। मावळमधील बदलवाडीमध्ये हनुमान मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी खोदकाम सुरू आहे। या खोदकामादरम्यान 7 ते 8 फूट खोलीवर चपेटदान मुद्रेतील प्राचीन हनुमान मूर्ती सापडली। भंडारातल्या लाखनी तालुक्यातील वाकल गावात शाळेच्या विद्यार्थ्यांनी दारूबंदीसाठी प्रभात फेरी काढली होती आणि यावेळेला विद्यार्थ्यांनी दारूचे दुष्परिणाम ग्रामस्थांना समजावून सांगितले। गावातील ग्रामपंचायतचे पदाधिकारी, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या जनजागृतीपर अभियानाला चांगला प्रतिसाद दिला। सातारा जिल्ह्यातील कराड शहराजवळील आगा शिवनगर मलकापूर शहरातील ऊसाच्या शेतात बिबट्याचं पिल्लू सापडलं। सदरचं पिल्लू ताब्यात घेऊन सातारा उपवन संरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या मादीची आणि पिल्लाची यशस्वी भेट घडवण्यात आली। वन विभागाकडून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केला। घराच्या शोधात असलेल्या बिबट्या विहिरीत पडल्याची घटना संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ गावात घडली। दरम्यान वन विभागाच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन करत बिबट्याला जीवदान दिलं।